पुढे 3 डॉट आहे, तिथे करू क्लिक. हो. आणि तर काही दिसत नाही मला 3 डॉट. बरं, त्याच्यामध्ये मॅनेज परमिशन, डाउनलोड अटेंडन्स लिस्ट अँड फॉर्म सबमिट. हा, मग दुसऱ्या ठिकाणी आहे अजून 3 डॉट सांगतो. डिव्हाइस सेटिंग, कॉल हेल्प, मीटिंग ऑप्शन्स. हा बरं, हॅलो सर, तुम्ही पण आणि मॅम पण सर ग्राफिक्सला. अरे कुठं मॅमने शिकवलं अजूनपर्यंत? मी अच्छा अच्छा. कालच्या लेक्चरला कोण कोण जॉईन होतो? मी होतो ना. मॅम होते का काल शिकवायला? अच्छा अच्छा, व्हेरी गुड, छान छान. आणि नाही, माहिती सरच जर होते. बंद करू यस, काल मॅम कोण बोलतय? माझा नाही करू शकत तेच. आणि ते इतरांना काढत होते, काही मुलं, एक दोन मुलांना काढत होते. कालचं लेक्चर मॅमने घेतलं होतं. मॅम IF ला आहे आणि सर CM ला आहे. चालेल. आता हे बंद करू का मीटिंग ऑप्शनचं? सर तुम्ही शिकवता ना पण. हा, ओके. आता लॉबी दिसत नाही मला, पण ते मुलांचं हे सगळं मुलं जे ऍड होईल ना. हा, मग काय चिंता करायचं कारण नाही. चालेल चालेल चालेल. बरं बरं, तर आता डायरेक्ट ऍड होतील सगळे. मी सुरू करतो मग आता. चालेल, ओके. हॅलो सर. हॅलो, आवाज येतोय का हा सर्वांना? येतोय येस सर. सर. आणि पीपीटी Yes, दिसतंय sir. का सांगा मला. पीपीटी दिसते का? दिसते सर. सर मी काय म्हणतो? Yes, sir. 1-2 मिनिट, आता काही विचारू नका बाकीचं. फक्त आता हे जे आहे आपलं प्रॉब्लेम, हो सर, मी कालच्या लेक्चरला नव्हतो ना, तर 1-2 मिनिटं, 2 मिनिट बोलू नका आता. फक्त आजचं काय ते समजून घ्या, आणि ते झाल्यानंतर मग कालचा आणि आजचा काही संबंध नाही. आज वेगळं आहे आणि कालचं वेगळं होतं. ठीक आहे. हा, मग ते त्याच्यानंतर आपण काढायचंय का नाही? तुमचे प्रॉब्लेम आपण नंतर सोडवू. चालेल, काय चालेल. म्हणतो? सर बघा. पण कालचे नंतर problem लेक्चर तुम्ही बोलताय, संपून जातो ना. बघा, सो सर टुडे तुमचे जे काल प्रॉब्लेम शिकवले तर ते असाइनमेंट मध्ये काढायचे का नाही असं? अरे ते शीटचे प्रॉब्लेम आहे ना, काल सांगितले ना, शीटचे प्रॉब्लेम आहे ते. ग्रुपला नाही टाकले सर असं की सीरीजचे प्रॉब्लेम? असाइनमेंटचे प्रॉब्लेम असले तर सर सांगतील ना आपल्याला. मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जास्त विचार करू नका त्याचा, मी तुम्हाला सगळं सांगेल. ग्रुपला टाकून द्या ना सर, तसं शीटचे प्रॉब्लेम आहे असं. एक अजून कुठे PDF झाले? आता अजून होत आहेत ना प्रॉब्लेम. बघा, नाही, काही मुलांनी टॉपिक काढून नंबर टाकलेली 2. होती. Topic number 2, engineering curves and lockup point. Okay, so out of these two, we have completed lockup point. So today we are going to जो जोगिंदर खराब आई जोगिंदर इस लॉकडाउन में इस कुठला आवाज येतोय? Engineering curves. Okay. So yesterday we have seen the ellipse by concentric circle method. काल आपण ellipse by concentric circle method ने काढून घेतलेलं आहे. त्यानंतर काय केलंय आपण अजून? We have drawn the parabola, rectangular parabola. Now today, let us see about involute. So write down the problem. Draw an involute of a pentagon having each side of length 20 millimeter. Write down the problem. Problem लिहून घ्या सर्वांनी. Draw an involute of a pentagon having each side of length 20 millimeter. तर थर्ड प्रॉब्लेम ना? Third problem. Sheet number 2, problem number 3. And title for sheet number 2 is engineering curves. Second sheet चा title आहे engineering curves. त्याची PDF पाठवून द्या ना ग्रुप. अरे सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला समजतं ना, आम्ही पाठवतो ना. अरे झाल्यावर पाठवणार आहे सर. तुम्ही काळजी करू नका. लिहिला का प्रॉब्लेम? झाला का लिहून? प्रॉब्लेम लिहून झाला? Yes, sir. सर थांबा. हा. नाउ वी कॅन सी नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड तुम्हाला दिसायला लागली का बघा? दिसते का आता? येस सर.
Yes, sir. This is an involute of a pentagon. Yes, sir. पेंटॅगॉनचा हा इन्व्होल्यूट काढलेला आहे इथे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ऑफ साइड 20. आपण जसं तुम्हाला आधी शिकवलेलं आहे हाऊ टू ड्रॉ द पेंटॅगॉन, तर त्या मेथडनी पेंटॅगॉन काढायचं. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ऑफ साइड 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर साईडचा तुम्ही पेंटॅगॉन काढून घ्या आधी. काढा. प्रत्येक 20 मिलीमीटरची कसं पेंटॅगॉन काढा 20 मिलीमीटर साईडचा. पेंटॅगॉन कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला? पण काय काढायचं? पेंटॅगॉन कसा काढायचा माहिती आहे का? हा, एबी सेगमेंट घ्या. आधी सेगमेंट एबी, सेगमेंट एबी घ्या आधी. सर एबी कितीचा डिस्टन्स आहे? प्रॉब्लेम मध्ये बघा ना काय दिले. प्रॉब्लेम वाचा आधी. रीड द प्रॉब्लेम ट्वाइस. 2 वेळा प्रॉब्लेम वाचून घ्या. प्रॉब्लेम वाचून घ्या. काय काढायचं? पेंटॅगॉनचा इन्व्होल्यूट तुम्हाला काढायचा आहे. पेंटॅगॉनची साइड आहे 20 मिलीमीटर. सो टेक लेंथ ऑफ एबी इक्वल टू 20 मिलीमीटर. एबी ची लांबी 20 मिलीमीटर घ्यायची आहे तुम्हाला. घ्या. तर प्रॉब्लेम दाखवा ना परत. सर जी ड्रॉइंग काढले त्याच्या मागे काढली चालेल का? बघा प्रॉब्लेम बघा. ड्रॉ एन इन्व्होल्यूट अभी हम यहाँ पे वेजिटेबल के शॉप्स में साइड ऑफ लेंथ 20 मिलीमीटर. बोलू नका आता कोणी, बोलू नका. ड्रॉ एन इन्व्होल्यूट ऑफ अ पेंटॅगॉन हॅव्हिंग ईच साइड ऑफ लेंथ 20 मिलीमीटर. लिहिलं का? सर बोलू नका आता, बोलू नका. बोला. 22-16 कोणी घरपा त्याचा माईक चालू आहे. अरे माईक बंद करा. माईक बंद करा. माईक बंद करा रे. माईक बंद करा. सर हा लेक्चर सीएम साठी पण आहे ना? हा? हा Hello? लेक्चर सीएम साठी पण आहे ना? काय मला ऐकायला नाही येत काय हे म्हणतो. लेक्चर सीएम साठी पण आहे का सर? हो आहे, साठी पण आहे का असं हो म्हण- हो हो. डी ए पाटील सरांचा आहे तुम्ही म्हणजे डी ए पाटील आहे तुम्हाला शिकवायला पाटील सर. येस तर सर. त्या मुलांनी पण बसायचंय. बघा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो इथे. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ABCDE. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ABCDE. पेंटॅगॉन काढून घ्या आधी. सर कसं काढायचं? जो जोगिंदर थारा तुम्हाला माहिती नाही का पेंटॅगॉन कसं काढायचं ते? सर आता 21 1 नाही काय नंबर आहे बा? शेवटचा 45 नंबर आहे. नाहीये सर. हॅलो सर. हॅलो सर सर. सांगा ना. सर आम्हाला सेम वाल्याला फक्त ABCD झालेली आहे सर. बरं ठीक आहे ना. ठीक आहे, ठीक आहे. तरी पेंटॅगॉन तुम्ही काढून घ्या आता. मी तुम्हाला सांगतो तसं काढा तुम्ही. 1 मिनिट हा. मी इथे बोर्डवरती तुम्हाला दिसते का बघतो आधी. 1 मिनिट. हॅलो सर सर. कोणाचं तरी माईक ऑफ माईक सर माईक ऑन कर. सर बाहेर काढा त्यांना. 61 शिवमपुरी सर. शिवमपुरी सर. हो भाई. सर कोणी पण काय पण बोलते सर. येस सर. काय आवाज येतोय? बाहेर काढा त्याला. हो सर. काय पण मोठं सर. काय पण बोलताय सर ते. सर बाहेर काढा. सर युट्यूबवरचा व्हिडिओ. शिवमपुरी पा सर. शिवमपुरी. अरे माझं लेक्चर चालू युट्यूबवरचं लेक्चर. मी युट्यूबवरचं काहीच बघत नाही. कुठं नका बोलू. आवाज कसं काय येतोय? तुला 1 मिनिट आवाज तुला कसं व्हिडिओ येतोय? सेंड करतो. थांब. आवाज कसा अरे येतोय? मला तर आवाज आला. अरे जाऊ मला दे. तर आवाज अनम्यूट आला. नको करू रे परत. ए शांत बसा ना हिंदुस्थानी भाऊ. भाऊचा काय आवाज येडे चाळ येतोय. करताय? मागून. असं काय पण नका करू येतोय ना आवाज. तुम्ही. बालिशवाणी करताय. गपचूप बसा ना जरा. म्यूटच थोडा करा आता मॅनर्स परत. मॅनर्स नसल्यावानी नका वागू. ज्याला लेक्चर करायचं नाही ना त्यांनी करू नका नाही का. तुमच्यामुळे दुसऱ्याला अरे त्रास आवाज होतो. आला तर येऊ द्या ना. शांत बसा ना. शांत बसा. लेफ्ट होऊन जा. 48 शांत सेकंड लेफ्ट बसा. होऊन जा ज्याला करायचं नसेल. सर काय सांगतात ते ऐका. दलाल बिलालचे फोटो टाकू राहिले कुठं काय.
बोर्ड दिसतोय का तुम्हाला? बोर्ड दिसतोय का? Yes, sir. बघा बोर्ड वरती मी काय काढले? लाईन काढले. ड्रॉ दी लाईन हॅव्हिंग लेंथ इक्वल टू 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर लांबीची एक लाईन काढा AB. हॅलो सर. सर बोर्ड वरती लाईट चमकते झालं, सर, sir. व्यवस्थित नाही दिसत. बोलू नका. हा एक मिनिट. ठीक आहे का आता? तरी पण नाही सर, तरी येतंय. नाही सर. हॅलो सर. सर तुमची खिडकी चालू आहे, ती सर बंद काम करा सर. चालेल असं दिसतंय पण. सर ती खिडकी चालू आहे, ती बंद करा सर. खिडकी बंद करा सर. दिसते ना तुम्हाला ती सर 20 मिलीमीटरची लाईन दिसते ना, काढा ना. हॅलो सर. हा बोला. सर ते ड्रॉइंग काढलेली त्याच्या मागे काढली चालेल का? एक असा कुठे पेज काढा? सोडावा लागेल. कुठे काढा? सर बोर्डवर सर सर सध्या रफ मध्ये काढायचं. हॅलो सर. मी शीटच्या सर, मागे पण कोणतरी- काढलेली सर. सर 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 कोणतरी टाळी करते सर. सर बाहेर काढा त्याला, नुसता सर डिस्टर्ब करतोय. विवोचा सर विवोच्या सर, मोबाईल voice मध्ये व्हाईट filter चेंजर लावून लावून बोलताय, सर. हेड चाळी करतोय सर सर कोणतरी. व्हॉइस फिल्टर लावून बोलताय सर. हो कोणतरी सर, आहे सर. व्हाईट चेंजर लावून करतोय दिसतंय का सर तुम्हाला विवोच्या आता? मोबाईल मध्ये. हॅलो दिसतंय तुम्हाला बोर्ड येस सर. दिसतंय का व्यवस्थित? हो सर हो सर दिसतंय. हो सर, बडबड दिसतंय. करू नका आता. सर बडबड करू नका. सर सर कोणतरी कसा माझ्या काढायचा करते सर. पेंटागॉन कसा काढायचा तुम्हाला शिकवतो इथे. ओके. ओके सर. So first of Okay, all, draw the line having length equal to 20 millimeter. चला काढून घ्या. काढली का? झाली सर. सर झाली ती काढून. सर झाली. सर कोणतरी सर चाळी बघा करते सर, कोणतरी व्हॉइस चेंजर लावून बोलतंय सर. बाहेर काढा तर त्याला, प्लीज बाहेर काढा. सर त्याला काढा बाहेर सर, काढायचं. व्हॉइस चेंजर लावून. सर काढा त्याला बाहेर. सर त्याचा शिवमपुरी mic वाघ. mute करून द्या. सर, आज सर, जास्त अरे बोलतोय सर, सर, झालं, सर माझा चाळी करतोय घंटा सर. माईक बंद आहे सर. सर तो माईक बंद करा सर्वांनी. स्पेस मध्ये टाकून माईक- ठेव. अरे सगळ्यांनी माईक बंद करा. जो बोलल ना बंद त्याचं करा. माईक दिसल. माईक बंद केल्याशिवाय मी सांगणार नाही काहीच. माईक बंद करा आधी. सर तिथं बोर्ड वर सर हे थोडं व्हाईट व्हाईट चमकत आहे सर ते बरं, एक क्लिअर. सर काढलं 20 mm. सर काढलं सर. काढलं सर. सर झालं ते. सर कोणतरी हेड चाळी करते सर, घडी घडी व्हाईट चेंजर लावून बोलताय. सर प्लीज बाहेर काढा. बघा. हॅलो. सर त्यांच्यामुळे डिस्टर्ब होत आहे. बरं बडबड करू नका आता. म्यूट करा सर्वांनी. म्यूट करा. हा आता सुरू करूया आपण. बघा आता पेंटागॉन कसा काढायचा तुम्हाला मी सांगतो इथे बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी लाईन AB हॅव्हिंग लेंथ इक्वल टू 20 मिलीमीटर. काढून झालं का? हो सर. Yes, sir. Now, हो सर. at- रफ मध्ये now, काढायचं आहे at ना? point B, draw the perpendicular. अंदाजे काढायचा का सर ते? परपेंडिक्युलर BC इक्वल टू 20 मिलीमीटर. जेवढी साईड आहे तेवढेच काढायचा तो. 20 मिलीमीटर. ड्रॉ दी परपेंडिक्युलर लाईन हॅव्हिंग लेंथ इक्वल टू 20 मिलीमीटर. झालं का काढून? सर सध्या Yes, रफ sir. मध्ये काढायचं आहे ना? BC इक्वल टू 20 मिलीमीटर. परपेंडिक्युलर टू लाईन AB. झालं काढून? हो सर. आता next step. B as a center and BA is the radius. Draw the arc AC.
B as a जो center. जोगिंदर सर काढायचं आहे का सर? B as a center. BA is the radius. Draw arc AC. B center घ्या आणि BA एवढी रेडियस घ्या काढला सर. आणि AC एवढा आर्क काढा. काढला? सर एक काढला, सर. मिनिट येस. नाही सर अजून थांबा. पुढची स्टेप. नेक्स्ट स्टेप. बायसेक्ट सेगमेंट AB. AB जी लाईन आहे त्याला बायसेक्ट करा. कसं करायचं बायसेक्ट कोण सांगू शकेल का? सर एबीचा हाफ घेऊन सर हे बा शिव्या देत आहे बा. बरोबर आहे. हॅलो सर तो make बघा बायसेक्ट लेफ्ट करा त्या मुला. म्यूट करा. सर म्यूट नाही द्या, बाहेर काढा. हकलून द्या त्याला. सर्वांनी म्यूट करा. ए भोजय शांत बस ना. एक शांत बस जरा ओढू नका. शांत बसा. हॅलो आता बघा सेगमेंट AB बायसेक्ट करा. मी तुम्हाला बायसेक्ट करून दाखवतो. टेकिंग रेडियस ग्रेटर दॅन हाफ इन कंपास A as the center and B as the center, draw the arc above the segment AB and below the segment AB. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि A आणि B सेंटर घेऊन वरती आणि खाली आर्क टाकायचे. टाका. हा सर झालं तेवढं. झालं सर. झालं का काढून एवढं? सर हो एक सर. मिनिट. ओके. हा झालं सर. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर सर तिरक्या हॅलो लाईनला सर जिथे इंटरसेक्ट करेल वापस त्याला म्हणा सर. 4 नाव द्या. सर. नेम द पॉइंट 4 आणि आर्क जिथे कट होत असेल त्याला नाव द्या 6. सर ते आर्क सांगा ना सर. आर्क सांगा ना. सर मी शॉर्पनर करत होतो. आर्क सांगा ना सर वापस. AB हा सेगमेंट बायसेक्ट करायचा आहे. म्हणजे तो कसा बायसेक्ट करता येईल आपल्याला? टेकिंग रेडियस ग्रेटर दॅन हाफ इन द कंपास A and B as a center, draw the arc above the line AB and below the line AB and join those points. So you will get a perpendicular bisector. येते लक्षात? तर हे सर्व फेंटच करायचं आहे ना. नाही समजलं सर. सर नाही Perpendicular समजत ते bisector काही काढा. पण. समजलं सर. एबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढ फक्त. Perpendicular bisector काढा तिथे. एबीचा. AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर AB चा काढल्यानंतर तो AC लाईनला कट करेल. तो नेम दॅट पॉइंट 4 आणि जो आर्क AC आहे ना सर हे पोरा आवाज करते काही समजलंच नाही सर. त्याला 6 नाव द्या. आपण सर पोरे नाही, काय करते सर काय? हॅलो सर आपण ते झालं मागच्या सर वेळेस झालं. कोणचं आणि ऑक्टॅगॉनचं केलं होतं तसं आहे का हे? तसंच आहे. सेम तसंच आहे. आता 4 आणि 6 जो सेगमेंट आहे 4 आणि 6 त्याला बायसेक्ट करा. 4 आणि 6 4 आणि 6 जो पॉइंट आहे तेवढा सेगमेंट बायसेक्ट करायचा. सर 5 हा? कुठे? काय? 5 मी तेच सांगतो ना 5 ची पोझिशन काढण्यासाठी आपल्याला 4, 6 हा सेगमेंट जो आहे त्याला बायसेक्ट करायचं आपल्याला. सर पोरे गाणे पण लावते सर कटिंग करते. एक एकदा तुम्ही काढा. सर एकदा स्टार्टिंग पासून सांगा ना सर हे पोरा आवाज करते काही समजत नाही सर. सर काहीच समजत नाही सर. हा आलं का तुमच्या लक्षात? 4 आणि सर 6 याला बायसेक्ट करा. सर आणि परत इथे- एक्सप्लेन करा सर. सर परत सांगा ना. सांगा ना, काय लिहू सांगू? नका ना. काय सांगू परत? सर सर झालं. सर झालं सर पूर्ण काढून. ती परत स्टार्टिंग पासून सांगताय. 4 आणि 6 हा सेगमेंट जो आहे तो बायसेक्ट करायचा आणि जिथे हा बोल. डायग्राम पाहा. हा डायग्राम पाहा ना. अरे डायग्राम पाहायला वेळ आहे का माझ्याकडे? आता तू राहू दे ना तुझ्याकडे डायग्राम. सर 2 मिनिटं बघू द्या ना सर कशी काढली त्यांनी सर. सर हे स्केचबुक वर काढायचं ना.
नाही वही मध्ये नाही काढायचे, स्केचबुक मध्ये काढायचे. बघा हातावर काढायचे, फाईव्ह हातावर. 5 पॉईंट मिळाल्यानंतर ठीक आहे, ठीक आहे ना, बरोबर आहे. ओके. सर हे जरा गिचमिड होतंय, चालेल का सर थोडस म्हणजे नेमिंग मध्ये? एक मिनिट इकडे लक्ष द्या. सर तुम्ही एकदा सार्थकची बघा ना सर. सर सार्थकनी बरोबर काढली का बघा ना. सरांचं ऐकू द्या. अरे शिकवतो दे. अरे कधी हे पोरे काय करता ते का काहीच समजत नाही. हो नाही यार. 5A एवढी रेडियस घ्या कंपास मध्ये. 5A एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या आणि सर्कल काढा. सर काहीच दिसत नाही सर. सर हे इंटर कनेक्शन वर लोड व्हिडिओ बंद करा रे. व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ दाखवू नका. सर 5A मधली रेडियस घ्यायची सर ती. 5A रेडियस घ्यायची आणि 5A रेडियस घेऊन सर्कल काढायचं. आणि सर कोणत्या पॉइंट वर ठेवायचे सर पण? 5 सेंटर घ्यायचा. 5 सेंटर आणि सर 5 वर radius. ठेवून सर्कल काढायचं ना. 5 वरती सेंटर ठेवून एक सर्कल काढा. असं बघा, असं सर्कल काढा. ओके सर, झालं आणि सर. नंतर झालं. आता AB एवढा डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन B सेंटर घेऊन सर्कलला ह्या बाजूला कट करा. सर सर्कलची रेडियस किती घ्यायची? सर्कलची रेडियस 5A. अरे 5 पासून माप 5 पासून ठेवायचं आणि पर्यंत तिथपर्यंत करायचं, मग 5 वरचं सर्कल काढायचं. ठीक आहे, आलं लक्षात. आता काय करायचं, A सेंटर घ्यायचा. A सेंटर घेऊन लय भारी दिसतोय. 20 रेडियस कंपास मध्ये घ्या. 20 रेडियस सर. कंपास मध्ये घेऊन बोला. सर एकदा परत रिपीट करायचा, खूप आवाज येतोय. बरं सर्वांनी म्यूट करा. आता इथपर्यंत आलं का तुमचं सर्व? झालं का सर्कल काढून? हो सर हे झालं. आता सर्कल हो, सर, काढल्यानंतर नाही सर तुम्ही सर्कल करून टाका 20 नाही सर रेडियस कंपास सगळ्यांची. मध्ये घ्या. 20 रेडियस कंपास मध्ये घ्या. 20 घेतली का? 20 रेडियस 20 मिलीमीटर रेडियस सर, कंपास घेतली. मध्ये घ्या. आता A सेंटर सर. घ्या आणि सर्कलला कट करा. या बाजूला बघा, माझा कर्सर बघा, त्या बाजूला कट करा. तिकडं केलं? A वर ठेवून कट करायचंय का सर? हो सर. A वर ठेवून या बाजूला कट करा आणि B वर ठेवून या बाजूला कट करायचं. B सेंटर घेऊन या बाजूला कट करायचं. सर काही समजत. सर तुम्ही एकदा करा ना ते बोर्डवर. समजलं सर. करतो ना, करतो बघा. A सेंटर घेऊन इथे कट करायचं. B सेंटर घेऊन इथे कट करायचं आणि हा सेंटर घेऊन इथे कट करायचं. तुम्ही असं करशाल तर सरांचा मूडच नाही लागणार शिकवायला, नाही का? जॉईन करायची का सर मग? रिपीट विचारता. सर्कलचे 5 भाग करायचे. सर्कलचे इक्वल. डिवाइड द सर्कल इंटू 5 इक्वल पार्ट. डिवाइड द सर्कल इंटू 5 इक्वल पार्ट अँड नेम इट ABCDE. ABCDE नाव दे त्याला. दिलं का? हो सर. येस सर. हो सर. आता कोणाला काही शंका? नाही सर. नो सर. हो, सर. नो आता सर. बघा इथे लक्ष- ते 5. हॅलो सर. हा बोला. 5 सर डी कर्व कस काय आला? D पॉइंट डी पॉइंट का? डी पॉइंट डी पॉइंट वरती होता. A वरती डी पॉइंट बघा. 20 रेडियस कंपास मध्ये घ्या आणि सर्कलचे 5 भाग करा इक्वल. A सेंटर घेऊन E मिळेल. B सेंटर घेऊन C मिळेल आणि C सेंटर घेऊन D मिळेल आणि E सेंटर घेऊन पण D मिळतो. पेंटागॉन आला का सर्वांना काढता? Yes, sir. Yes, sir. लक्ष द्या. आता पेंटागॉन शुड बी डार्क अँड रिमेनिंग कन्स्ट्रक्शन शुड बी व्हेरी व्हेरी फेंट. पेंटागॉन हा डार्क असला पाहिजे आणि बाकीचं कन्स्ट्रक्शन फेंट असलं पाहिजे. पेंटागॉन शुड बी सर असं आलं सर. कन्स्ट्रक्शन शुड बी फेंट. ठीक आहे ना? सर. हॅलो सर झाले. हो. आता नेक्स्ट आता
नेक्स्ट स्टेप चालन तुझं. नेक्स्ट स्टेप बघा. हॅलो सर. सर तुम्ही डबल सी घेतले. सर ए यार क्वालिटी लॉस होतोय, बंद कर ना. सर ते डबल सी घ्यायचे का फक्त सिंगल सी घेतला तरी चालेल? ई आहे तो. हॅलो. ई आहे. ई आहे. आलं का तुमच्या लक्षात की नाही? सर हे हे center खाली घ्यायचं. किती मागे येते? नाही सर. EA जी सर line परत आहे, सांगा ना. EA जी लाईन आहे EA ती एक्सटेंड करायची. एक्सटेंड द लाईन EA इन दिस डायरेक्शन. EA जी लाईन आहे ती खालच्या डायरेक्शन मध्ये एक्सटेंड करा आणि ए सेंटर सर घेऊन दिसत नाही ड्रॉइंग. AB एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन खालच्या बाजूला आर्क काढा. ड्रॉइंग दिसत नाही. दिसतंय ना? यस सर लाईटच्या मध्ये होते ना. सर रिपीट करा ना. काय करायचंय वापस सांगा ना सर. सर पहिल्यापासून सांगा ना सर परत. दिसतंय का आता? हो सर. Yes, sir. हा बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो. काय करायचं एक्सप्लेन करा ना. EA जी लाईन आहे EA ती एक्सटेंड करा खाली. एक्सटेंड द लाईन EA इन डाउनवर्ड डायरेक्शन. केली का? यस सर. यस आता सर. ए सेंटर Yes, घ्या, sir. AB एवढी रेडियस घ्या आणि त्या लाईनला कट करा. टेक A as a center केली sir. and radius equal to AB. Draw the arc. It will cut that extended Sir, line दिसत at नाही. point P1. Name it P1. गॅरेज वरती मारायचं का सर? त्याला P1 नाव द्या. सर हे काय चाललंय सर? हो सर कोण आहे सर याला पकडा ना सर. सर हे अरे कोण आहे? सर कोणी काय पण बोल. सर हे बघा कोण. बडबड करू नका. एक्सटेंड लाईन D. सर स्क्रीन नाही दिसत. सर P1 सांगा ना परत. सर P1 सांगा ना. स्क्रीन नाही दिसत सर. स्क्रीन नाही दिसत. P1 सांगा. बघा मला दिसते ना. स्क्रीन दिसते, माझ्या मोबाईल वरती स्क्रीन दिसते. आता तुम्हाला दिसत नाही तर मी काय करणार त्याला सांगा ना. सर P1 सांगा ना P1. सेटिंगचा प्रॉब्लेम. दिसते सर स्क्रीन. काय पण बोलताय P1 सर. ते सांगा काय सर, पण वाईट P1. हे लावताय. बघा इकडे लक्ष द्या. साना. एक्सटेंड लाईन EA इन दी डायरेक्शन. ही जी लाईन आहे EA ही अशी खालच्या बाजूला एक्सटेंड करायची आहे. अशी एक्सटेंड करा खाली. एक्सटेंड दिस लाईन इन दी डायरेक्शन. आणि A ॲज अ सेंटर, अंदाजे का? AB ॲज अ रेडियस. अंदाजे काय अंदाजे करायचं? एक्सटेंड अंदाजे करा. का सर? अंदाजे एक्सटेंड करा. एक्सटेंड करा अंदाजे, नंतर करून टाकता येते ते. A as a center, AB as a radius, draw the arc. It will cut this extended line. So name that point P1. ही एक्सटेंडेड नाही लाईन समजत आहे, sir. जिथे कट करेल त्याला नाव द्या P1. दिलं का? Yes, sir. यस सर. एक्सटेंड लाईन DE. ही लाईन अशी इकडे एक्सटेंड करा. एक्सटेंड लाईन DE इन दी डायरेक्शन. ह्या डायरेक्शन मध्ये एक्सटेंड करा. केली. एक्सटेंड लाईन DE इन दी डायरेक्शन. अंदाजे काढायची का सर ती पण? अंदाजे काढा ती पण. अंदाजे एक्सटेंड करा. अंदाजे एक्सटेंड करा. नाउ E as a center and EP1 is the radius. एवढी रेडियस घ्या. EP1. EP1 is the radius. Draw the arc. It will cut at point P2. सर P1 समजलं नाही. P2 पर्यंत काढा ते. काढला सर. काढला? काढलं सर. पुढची स्टेप बघा. पुढची स्टेप सांगतो जरा. पुढची स्टेप बघा. सर मी काढली दाखवू का एकदा सर? नको रे बाबा. बघा. नंतर लाईन दाखवतात. एक्सटेंड Tension लाईन ना CD. CD लाईन एक्सटेंड करा अशी.
CD लाईन एक्सटेंड करा. एक्सटेंड लाईन CD इन दी डायरेक्शन. सर ती अंदाजी काढायची का? अंदाजी काढा ना. आता किती वेळा सांगितलंय अंदाजी काढायची. व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ नका दाखव. ही लाईन एक्सटेंड करा अशी. स्क्रीनच दिसत नाही सर. सेटिंगचा प्रॉब्लेम असेल. अरे केव्हा तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल आम्हाला सगळ्यांना दिसते. अरे सरांना पिन करा ना. पॉज झाल्यावर का स्क्रीन? झालं सर. स्क्रीन सर तुमचे व्हिडिओ अडकले. नाही रे दिसते ना बरोबर. इकडे बघा सरांना पिन करून. अरे स्क्रीन दिसते पण सर पॉज झाले. सर खडसे सरांना पिन करायचंय ना. अरे सरांना पिन अरे करायचं पाणी तिकडे पित होते दिसत सर. नाही ना. अरे सरांना खडसे पाणी सरांना द्या. pin करायचंय. हॅलो. झालं सर. सर लेप झाले वाटतं. नाही रे चालू आहे. आले. चालू आहे. खाडसे सरांना पिन करा. खाडसे सरांना. सर्कल कसं काढलं? सर सर्कल कसं काढलं? हॅलो. सर नाही वाटत. राऊंडरनी. सर तुमचा माईक ऑफ आहे. सर हॅलो सर. हॅलो सर. सर माईक ऑफ आहे. सर माईक ऑफ. खडसे सर माईक ऑफ आहे. सरांना माहिती आहे तुम्ही शांत बसा. हो ना रे तुम्ही शांत बसा. बरोबर आहे. सर तुमचा तुम्ही माईक शांत ऑफ आहे. बसा ना सर. हा आता अरे केला सरांना ना. माहिती आहे. शांत बसा. ऑन केला आता मी. स्क्रीन दिसते का रे तुम्हाला? झालं का इथपर्यंत? दिसते ना. पिन दिसत नाही सर. नाही हो सर. सर. स्क्रीन घेऊन स्क्रीन आर्क दिसत नाही सर. ड्रॉ करा. P4च्या पॉइंटच्या ठिकाणी कट होईल तो. हॅलो सर. सर, पिन दिसत नाही. त्यानंतर B सर एवढे रेडियस कंपास मध्ये घेऊन आर्क करा. सर रेडियस किती घ्यायचा? खूप मोठी येते सर ती. सर माझं झालं दाखवू का? ती आकृती मोठीची आहे. तर P4च्या पुढे काय नको, करायचं नको. आहे? सरांचं ऐका ना गप्पा ना. ए यार 2 मिनिटं शांत बसा सगळ्यांनी. काय एडाणी करताय? सर P3 एक्सप्लेन करा ना सर. व्हिडिओ. सर P3 तर स्क्रीन अरे एक काम सर, करा मी- तुम्ही बोलून घ्या. तुम्ही सर्व बोलून घ्या. सरांना बोलू नको द्या. गपचूप बसा ना शांततेने. अरे स्क्रीनच दिसत नाही. अरे सरांचा नेट प्रॉब्लेम येणार आहे. सरांचा नेट प्रॉब्लेम होतोय. अटकती ती स्क्रीन निसती. गपचूप बसा तुम्ही. नुसतं माईक खोलून बोलताय. दिसते तरी. हॅलो झालं का? काढू इथपर्यंत काढलं का? हो सर. येस सर. नाही सर. नाही सर एक्सप्लेन करा ना. मला समजून सांगू का पुन्हा रबॉट करून? हो Yes, सर. sir. हो सर एक्सप्लेन करा. एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन ही लाईनला कट करायचं असेल. So this is सर P3 पासून सर P3 हॅलो सर. पासून. P3 पासून सांगा ना सर.
सर स्क्रीन काय झालं screen? स्पायरल बनला P2 सर. करा बरं. हे ओम प्रभूला बघितलं का ग हे? काय करतो ओम प्रभू? मला तो ओळखीत आला आणि मला वाटलं कोणी असेल तिथे. ओम प्रभू आहे तो. माईक बंद. सर सर आवाज येत नाही सर. हॅलो सर. तुमचा आवाज होता. हॅलो सर आपण हे डायग्राम हॅलो सर. सर P3 पासून नाही समजलं. हॅलो सर ऐका आकृती सांगणे सरांची. आपण लास्टला ती बघ पेरिमीटर 100 ची हे पा ड्रॉइंग अशी काढली पा. P5 लिहायची आहे का P4 च्या सर नंतर. व्हिडिओ ऑन करून दाखवतो मी. बरोबर आहे भाऊ. एकदम कडक रे वो. डेंजर आहे ना. ओके. सर सर आपण असा डायग्राम हेक्सागॉन मध्ये पण काढू शकतो का? हो काढू शकतो ना भाऊ. कोण होता रे आणि तो आवाज काढणारा? त्याचं नाव शिवमपुरी नाव. शिवमपुरी. लेफ्ट झाला का तो आता? त्याचा नंबर आहे ना हे बघ 21 61 45. 45 का? त्याच्यात जाऊन केस करताय. बघा दिसते का तुम्हाला फिगर? करतो ना. येस सर दिसते. झाली सर. येस सर. झाली सर. सर दाखव सर आमची डायग्राम एकदा. व्हिडिओ सर बंद करा. डायग्राम. हॅलो हॅलो सर्वांनी व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ बंद करून दाखवा ना. बघा मी एक्सप्लेन करतो आता. ऐका व्यवस्थित. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ABCDE. हर्षल माइक बंद कर. खुशी माईक बंद कर. सगळे माईक बंद करा रे. सर तुमचा माइक बंद आहे. सर तुमचा आवाज येस सर माईक बंद आहे. सर तुमचा माईक बंद आहे सर. बघा येतोय का आता? सर तुमचा आवाज माईक येतोय? बंद आहे. हो सर येतोय. हो सर. सर बंद आहे सर. सर येतोय. First of all, draw pentagon ABCDE having side equal to 20 millimeter. 20 millimeter साइड असलेला पेंटागॉन तुम्ही आधी काढून घेतलाय. ओके, तो कसा काढला मी तुम्हाला एक्सप्लेन केला. बरोबर. सेकंड स्टेप इज एक्सटेंड दिस लाईन EA इन दिस डायरेक्शन. अंदाजे अशी एक्सटेंड करायची लाईन ही. एक्सटेंड करायची. केली? त्यानंतर येस सर. A as a center, AB is the radius. Draw the arc intersecting to this extended line. Name that point P1. EA लाईन जी एक्सटेंड केली आहे त्या लाईनला हा आर्क जिथे कट करेल त्याला नाव द्यायचं P1. ओके. त्यानंतर DE ही जी लाईन आहे ही एक्सटेंड करायची ह्या डायरेक्शन मध्ये. DE लाईन एक्सटेंड करा अशी. DE line extend करा. Take E as a center and EP1 is the radius. Draw the arc. It will intersect this line at point P2. E center घेऊन EP1 radius घेऊन
आर्क काढा. हा आर्क ह्या एक्सटेंडेड लाईनला इथे इंटरसेक्ट करेल, त्याला नाव P2 द्या. ओके. पुढची स्टेप आहे एक्सटेंड लाईन CD. CD अशी इकडे एक्सटेंड करा. एक्सटेंड लाईन CD इन दी डायरेक्शन. CD लाईन ह्या डायरेक्शन मध्ये अंदाजे इकडे एक्सटेंड करा. D ॲज अ सेंटर. DP2 इज द रेडियस. एवढी रेडियस घ्या. DP2 draw the arc. It will cut this extended line at P3. Okay. Then extend line BC in the direction. BC इकडे extend करा. Then C as the center and CP3 is the radius. Draw the arc. It will intersect here. Name it P4. Then draw the horizontal line from B. B पासून एक horizontal line काढा. Then B as the center and B 100 millimeter ची लाईन आहे. 100 millimeter. BP5 is 100 millimeter. Perimeter एवढी येते. Take B as the center and BP4 is the radius. Draw the arc. It will cut here. So this is P5 and this distance equal to 100 millimeter. हे distance 100 millimeter यायला पाहिजे. So this is involute of a pentagon. सर ते 100 मिलीमीटर नाही येते. सर येतंय. आले नाही सर ते. अरे राउंडर 99 म्हणून ती प्रॉब्लेम येत आहे तसे. माझा आलाय बरोबर. नो सर. कोणाला काही शंका अजून याच्यामध्ये? नो सर. कोणाला काही शंका आहे का? सर आपण P6 पण हा बोल. तर ती लाईन ए पासून घ्यायची 100 मिलीमीटर. 100 मिलीमीटर ए पासून यायला पाहिजे का? बी पासून आहे ना. हे एरोहेड दिसतोय तुला इथे? बी पासून का सर? बी पासून 100 आहे. ओके सर. आणि याच्यामध्ये असेही जाऊ शकता तुम्ही रिव्हर्स. बी सेंटर घेऊन एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन हा आर्क काढायचा. 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 मी तसाच काढलाय. एवढी रेडियस घेऊन म्हणजे तुम्ही असंही जाऊ शकता किंवा असंही जाऊ शकता. व्हाईस वर्सा. ओके. सो दिस इज अन इन्व्होल्यूट. नाव द्या त्याला इन्व्होल्यूट. नेम इट इन्व्होल्यूट. राईट डाऊन द लेंथ ऑफ साइड. साइडची लांबी लिहा. साइडची लांबी नाही. अँड हिअर यू कॅन राईट डाऊन पेरीमीटर. पेरीमीटर 100 मिलीमीटर. नाईकवडे व्हिडिओ बंद कर. बरं आता याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. इफ यू एनी डाऊट रिगार्डिंग. माझं ते बी पासून फक्त 80 सेंटीमीटर ते 100. सर पेंटागॉनच फक्त डार्क काढायचा ना. सर माझा पेंटागॉन 100 डार्क आलं काढायचा आणि इन्व्होल्यूट डार्क हॅलो काढायचा. सर. बस बाकी सगळं ही कर डार्क करायची. हॅलो सर. इकडे हॅलो सर. या असाइनमेंट मधल्या असं का स्केचबुक मध्ये? बोल बोल. सर आपण P6 पण काढू शकतो का? P6 नाही P6 नाही काढू शकत. एवढंच फक्त. यालाच म्हणता इन्व्होल्यूट ऑफ पेंटागॉन. सर ते 100 मीटरची लाईन डार्क काढायची आहे. ही लाईन डार्क काढा एवढी. ही लाईन डार्क काढा एवढी. ही लाईन डार्क काढा. आणि ही जी कर आहे कर शुड बी डार्क. पेंटागॉन शुड बी डार्क. पेंटागॉन अँड कर ही डार्क आली पाहिजे. बाकीचं सगळं कन्स्ट्रक्शन फेंट आलं पाहिजे. ओके सर बोला. पेंटागॉन एक वेळा रिपीट करता का प्लीज? हो करतो ना करतो. आधी हे समजून घ्या नंतर पेंटागॉन कसं काढायचं सांगतो. हा बोल. सर मेजरमेंट एकेकाने बोला ना. एक जणाने बोला. एक जण. सर BP 100 सेंटीमीटर येतच नाही. अरे एकाने बोला फक्त. BP5 इज इक्वल टू 100 मिलीमीटर पाहिजे. सेंटीमीटर येत नाही सर. BP5 100 मिलीमीटर यायला पाहिजे. सर P2 पासून काय? काय? P2 पासून
तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा घरी, म्हणजे ते व्यवस्थित येईल. प्रोसिजर फॉलो करा आणि 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला येऊन जाईल असं व्यवस्थित 100 मिलीमीटर. बोल सर P2 पासून सांगा ना, पूर्ण कळालेलं नाही. P2 पासून. P2 का? पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी पेंटॅगॉन ABCDE ऑफ साइड 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर साईडचा पेंटॅगॉन आधी काढून घ्या. जसं आपण डिस्कस केला आधी तशा प्रकारे हा पेंटॅगॉन काढून घ्यायचा आधी. झालंय क्लिअर? यस सर. हो सर. या पॉइंटला नाव द्या ABCDE. नाव द्या त्याला ABCD. दिले का नाव? आता बघा, ही जी लाईन आहे EA ही एक्सटेंड करायची ह्या डायरेक्शन मध्ये. इकडे एक्सटेंड करायची EA खालच्या बाजूला, इकडे एक्सटेंड करा. त्यानंतर A सेंटर घ्या, AB एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या आणि आर्क काढा. हा आर्क ह्या एक्सटेंडेड लाईनला ह्या पॉइंटला इंटरसेक्ट करेल. नेम इट P1. त्याला नाव P1 द्या. आर्क डार्क काढायचा आहे. एक्सटेंड लाइन DE इन दी डायरेक्शन. अभी हम यहाँ पे वेजिटेबल के शॉप्स में आए हैं. ये कैसे दिया? DE. सर आता कोणी ही लाईन युट्यूब चालू केलंय. सर माईक चालू केलाय कोणी? जय लवकर युट्यूब चालू करताय सर, ऐकू नाही येत काही. सर काहीतरी त्याचं नाव सुद्धा खूप विचित्र आहे. यश गोकाल. दीपक कलाल. त्याचं नाव काय? नाव काय त्याचं बघा. यश. यश. दीपक काय? दीपक काय? यश. सर दीपक नाही सर. सर मी नाही. सर मी नाही. कशा सर यश? सर यश सर काहीतरी वेगळं सर तो इलेक्ट्रिकल इंजिनियर मधला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर मधला आहे तो. बरं बरं, अरे बरोबर. तो मी सर आहे. तुम्ही डायरेक्ट यश नाव आहे त्याचे. यश नाव आहे त्याचे. बरं बरं, चालेल, ठीक आहे. बघून घेतो मी त्याला. बघा, A सेंटर घ्यायचा, AB एवढी रेडियस कंपास मध्ये घ्यायची आणि हा आर्क काढायचा. हा आर्क त्या एक्सटेंडेड लाईनला P1 च्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. त्यानंतर DE ही जी लाईन आहे ती लाईन एक्सटेंड करा अशी अंदाजी. E सेंटर घ्या, E P1 रेडियस कंपास मध्ये घ्या आणि हा आर्क काढा असा इथपर्यंत. नेम इट P2. E सेंटर घेऊन एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन आर्क काढायचा. ह्या एक्सटेंडेड लाईनला ह्या पॉइंटला कट करेल, त्याला नाव द्या P2. नंतर CD लाईन एक्सटेंड करा. CD लाईन एक्सटेंड करा. Extend line CD in the direction. EP2 is the radius. Draw the arc. It will cut this extended line at point P3. P3 च्या ठिकाणी कट करेल. नंतर BC लाईन एक्सटेंड करा. BC लाईन. त्यानंतर CP3 एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन आर्क काढा. त्याला नाव द्या P4. त्यानंतर B center घ्या. B. Take B as a center and BP4 is the radius. Draw the arc. So it will intersect this line extended from B. So name it P5 and that is equal to 100 millimeter. P5 ह्या लाईनची लांबी 100 मिलीमीटर यायला पाहिजे. तुम्ही असंही जाऊ शकता किंवा 100 मिलीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये इथे घेऊन एवढी रेडियस कंपास मध्ये घेऊन असा आर्क काढू शकता आणि असं रिव्हर्स जाऊ शकता तुम्ही आणि इथे टच करू शकता. सो दिस इज अन इन्व्हॉल्यूट ऑफ अ पेंटागॉन. तर हे तुम्हाला आपल्या शीट वरती काढायचं आहे. दिस इज अ प्रॉब्लेम नंबर 3. सर आता या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. इफ यू एनी डाऊट यू कॅन आस्क मी. नो सर. P3 सांगा ना. बोला. P3 सांगा ते ना. आपण 20 mm च्या रेडियस काढून सर्कल काढला आणि त्याच्यामध्ये पेंटागॉन काढला, चालेल का? स्टेप हो, काढा ना, चालेल. तुम्हाला जसं काढता येईल तसं काढा. मी तर तुम्हाला शिकवलंय कसं काढायचं, ते तसं काढायला पाहिजे खरं म्हणजे घंटी बजी. याच्यामध्ये काही कोणाला शंका, काय एनी डाऊट?
सर पेज नो थ्री सर. सांगा ना. झालं इथपर्यंत? I have doubt. बरं बरं चालेल ठीक आहे. सर कोणत्या तरी तर- मुलगा बोलतो सर ते म्हणजे जिंगल बेल. हा? सर कोणतरी काहीतरी बोलत होतं सर आता. काय ते बोलताय सर कोणी बी. माईक म्यूट करा. माईक म्यूट करा. माईक बंद कर यश. यश माईक म्यूट कर. यश तू माईक बंद कर भाऊ. हा, केला ना? चालेल. बरं इन्व्होल्यूट ऑफ पेंटागॉन. इलेक्ट्रिकलचा मुलगा आहे तो. इलेक्ट्रिकलचा मुलगा आहे तो नाही का यश. त्याचं आडनाव काय आहे त्याचं मला सांगा. त्याचं नाव काय? आडनाव काय त्याचं? यश गुकाले. यश गुकाले. गुखले. हॅलो सर ठीक आहे. मी रेकॉर्डिंग केली तुम्हाला पाठवतो सर मी व्हॉट्सअप बरं वर. बरं चालेल चालेल. नाव पाठवून दे. नाव पाठवून दे मला त्याचं. नाव पाठवून दे मला. हो, चालेल. सर बरं मला याच्यामध्ये वाटतं तोच असेल सर हा. आधीचा. तोच आहे तो आधीचा. बरं तुम्ही मला सांगा कोणाचाही सर रॅन्डम नाव घेऊन आलेलं आहे रे. तुला तो कसं कळशील? याच्यामध्ये काही शंका आहे का बघा? एनी डाऊट? हो सर. हॅलो सर मला doubt. नो सर काहीच नाही. बोल. चालेल चालेल. सर ते हॉरिझॉन्टल लाईन होती 5 पॉइंट वरती कशी काढली आपण? ठीक आहे. नाही सर ते पेंटागॉन. हा? पेंटागॉनची होती ना सर ती हॉरिझॉन्टल लाईन 5 ही 6 आणि ही का? 4 ची 6 आणि 4 ची मधली लाईन. ही लाईन एबी लाईन का? एबी नाही सर ते वरची ही ते मागच्या याच्यात होती ती. मागचं आहे ना हे सारखंच आहे ना रे. सर ते पेज थ्री पेंटागॉन काढणारे वापरले होते सर ते ट्रायंगल वाला. हॅलो सर. हो सर हॅलो सर. हॅलो बोल. बघा सर कसा काय पण म्हणतो कोण आहे तर. 138 नंबर आहे सर तो. मी स्क्रीनशॉट काढलेला आहे त्याच्या. चालेल. screenshot स्क्रीनशॉट काढून काढला. ठेव. चालेल चालेल. ठीक आहे मला पाठवून मला दे. टेलिग्रामवर सर. लिंक भेटली. सर सर ठीक आहे. मला टेलिग्रामवर लिंक भेटली. बघा सर सॉरी सर क्लास. सर बाय बाय बच्चो. सर आपण त्याची त्याचं कंप्लेंट आहे ना नाव- HOD कडे करू. स्क्रीनशॉट काढून घे एक त्याचा मिनिट. आणि माझ्याकडे पाठवून द्या. स्क्रीनशॉट सर काढून घे माझ्याकडे त्याचा. रेकॉर्डिंग डायरेक्ट. पाठवलंय हो. तुम्हाला. लेफ्ट होतोय जर काय बोलल्यानंतर लेफ्ट होतोय आणि नंतर लगेच येतोय. आता बघा लगेच येईल ना तो बघा आता लेफ्ट झालाय तो. सर नाव पण खूप विचित्र नावाने जॉईन होतोय सर. तर त्याची कंप्लेंट करा. हॅलो. HOD कडे करू आपण कंप्लेंट. हो हो चालेल चालेल. त्याचं नाव तुम्ही मला पाठवून द्या. करूया आपण त्याचं. सर बरं, नाव ह्याच्यामध्ये- पण कसं टाकलंय त्याने. हॅलो. सर P5 परत सांगा. त्याचं डुप्लिकेट नाव होतं. हा काय काय म्हटलं तू? शंका काय आहे? सर P3 सांगा ना. P3 काय सांगू? सांगतात का? आमचं मायक्रोसॉफ्ट अकाउंट उघडतच नव्हतं. जॉईन होत नव्हतं. सर स्क्रीन दाखवा ना. हॅलो. स्क्रीन दाखवा ना सर एकदा. एकदा पुन्हा रिपीट सांगू का? नाही सर. नाही स्क्रीन हो, दाखवा सर. सर. रिपीट पण सांगा सर. बरं. सर स्क्रीन नाही नीट दिसत. स्क्रीन दिसत नाही. हॅलो. दिसते दिसते. सर बरं बरं. सांगा आता. सर्व हे बघा माझ्याकडे पण मोबाईल आहे. माझ्या मोबाईलवरती व्यवस्थित चालू आहे सगळं. आता तुमच्याकडे जर समजा रेंज नसेल तर कदाचित दिसणार नाही तुमच्याकडे. त्याला मी काय करणार सांगा? दिसते सर नीट. हॅलो सर पेंटागॉन सर दुसरी 72 फिगर सांगा degree आता. काढला तर चालेल का? नाही तो म्हणतो माझ्याकडे दिसतच नाही स्क्रीन. मग आता त्याला काही आपण काय करू शकतो? हॅलो सर. ओके. हॅलो. मला वाटतं इन्व्होल्यूट आपलं संपलेलं आहे इथे. इन्व्होल्यूट ऑफ पेंटागॉन. ओके पुन्हा एकदा सांगतो म्हटलं तर. सर First of all, पेंटागॉन draw- 72 डिग्री घेऊन काढला चालेल का? हा काढा ना कसंही काढा. तुम्हाला जसं काढता येईल तसं काढा. ठीक आहे. 72 डिग्री घेऊन काढला चालेल ना? रेग्युलर पेंटागॉन आला पाहिजे. इट मस्ट बी अ रेग्युलर पेंटागॉन. 72 डिग्री घेतलं तरी चालेल. काय हरकत नाही तसं करा. 72 डिग्री.
72 डिग्रीला ह्या लाईन्स काढून घ्या आणि हो. इथून 20 मिलीमीटरचा कंपास मध्ये घेऊन डी पॉईंट अचीव करा. ठीक आहे. हो चालेल सर. पेंटागॉन काढा आणि नंतर ह्या लाईन एक्सटेंड करून रेडियसने आर्क काढा आणि याच्यामध्ये पेंटागॉन आणि ही कर डार्क आली पाहिजे. ठीक आहे. ओके. ओके सर. चला आता ओके, सर. पुढची करा हायपरबोला. फोर्थ प्रॉब्लेम, चौथा प्रॉब्लेम घ्या आता. नेक्स्ट 1-2 मिनिटं. सर हायपरबोला म्हणजे तेच ना, दोन टायरच्या मधलं डिस्टन्स मोजायचं. शिकवतो ना आता तुम्हाला. 1-2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. सर सीएम वाल्यांनी लेफ्टून जायचंय. नाही अजून कुठे वेळ झाली, अजून 3:30 पर्यंत आहे आपलं प्रॅक्टिकल. 3:30 पर्यंत थांबा. बाय सर. ठीक आहे. हा तर सीएम वाल्यांनी थांबा ना, 3:30 पर्यंत चालू आहे ना प्रॅक्टिकल. पीपीटी दिसते का बघा? पीपीटी दिसते का मला सांगा? नाही दिसत सर. हो सर दिसते. नो सर. दिसते सर दिसते. दिसेल ना? No, sir. दिसेल थोड्या वेळात. नो सर. दिसायला लागेल. दिसेल थांबा. सर नाही दिसत ते. सर बघा आता जॉईन झाला सर तो मुलगा. आता जॉईन झाला बघा. बरं काय नाव त्याचं? सर यश. बरं चालेल. त्याचं नाव सांगतो मी. इलेक्ट्रिकलचा आहे तो? हो सर. Yes, sir. टाकला सर त्यांनी. हा प्रॉब्लेम नाही, सर, पण दुसरा असेल तर मग तो तिकडच्या ब्रांचचा पोरग्याचं नुकसान होऊन जाईल ना सर. तर दुसऱ्या नावाने येऊ शकतो ना सर तो. ठीक आहे ना. हो, त्याची सर. चौकशी होईल ना कधी. तिकडे तर दुसरा पोरगा बसायचा सर. व्हिडिओ ऑन करे मित्रा. तू कोण आहे तू यश? हॅलो. हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय का बघा? तो लिहून घ्या. राईट डाऊन दी प्रॉब्लेम. चला. सर स्क्रीन दिसत नाहीये सर. स्क्रीन नाही दिसत. नाही दिसत आहे सर. स्क्रीन नाही दिसत आहे. सर. हॅलो सर. सर स्क्रीन नाही दिसत. आता दिसते दिसते सर. सर आता. दिसते सर आता. दिसतंय सर. प्रॉब्लेम राईट डाऊन. फोर्थ प्रॉब्लेम नंबर 4 लिहून घ्या. द डिस्टन्स ऑफ फोकस फ्रॉम द डिरेक्ट्रिक्स इज 80 millimeter. The distance of focus from the directrix is 80 millimeter. A point moves in such a way that the eccentricity is equal to 5/3. Draw the locus of point and name the curve. Okay. लिहून झालं की मला सांगा. सर हे सगळं एक्झाम्पल शीट प्रॅक्टिसच्या नोटबुक मध्ये करायचं. हा शीट मध्ये. दिस इज द फोर्थ प्रॉब्लेम ऑफ शीट नंबर 2. शीट नंबर 2 चा चौथा प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे. झालं का लिहून? सर पहिले आणि शीट नंबर 1 चे 3च होते ना सर? शीट नंबर 1 चे 3 होते आणि शीट नंबर 2 चे 4 आहेत. सर शीट नंबर 2 चे फर्स्ट आणि सेकंड. सर असे शीट किती आहे आपल्याला सर? सांगेल मी तुम्हाला. जसे शीटचा 7 शीट आहेत टोटल. 7 ते 8. हॅलो सर. ओके.
बोला बोल. तरी पीपीटी पाठवणार आहे का तुम्ही? हो पाठवेल. ओके. सर शीट 2 मध्ये फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पल. सर त्याच्यावर मेन्शन करून द्या लि- शीट नंबर किती. प्रॉब्लेम लिहून घ्या आधी. झालं प्रश्न सर विचारू नका जास्त. लिहिलं का प्रॉब्लेम लिहिला? झालं सर. हो हो सर. आता हे बघा, ही प्रॉब्लेम बघून घ्या, नंतर मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो. बघा आधी तुम्ही प्रयत्न करा, ज्याला समजेल त्यांनी प्रयत्न करा काढायचा. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी हॉरिझॉन्टल लाईन CF. CF लाईन काढा. किती काढली एमएम ची का? सर? किती mm ची सर? साधारण 80 मिलीमीटर घ्या. 80 मिलीमीटर. 80. सर काढून काढा. दाखव ना. पेजच्या मध्यभागी. नाही, मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो आणि नंतर बोर्डवरती काढून दाखवतो. आधी एक्सप्लेन करू द्या आणि नंतर मग मी तुम्हाला बोर्डवर सर काढून किती दाखवतो. सर 18 मिलीमीटर? हा, चालेल सर. एक हॉरिझॉन्टल लाईन काढा आणि त्याच्यावरती CF एवढा सेगमेंट घ्या. 80 मिलीमीटरचा. 80 CF घेतला सर. ड्रॉ दी हॉरिझॉन्टल लाईन. अंदाजी लाईन काढा. एक 100-150 मिलीमीटरची लाईन काढा आणि त्याच्यावरती CF सेगमेंट घ्या. CF इज इक्वल टू 80 मिलीमीटर घेतली. फ्रॉम पॉइंट C ड्रॉ दी व्हर्टिकल लाईन. C मधून जाणारी एक व्हर्टिकल लाईन काढा. त्याला नाव द्या किती AB. अंदाजे अंदाजे काढा. का सर? एक 50 मिलीमीटर अबोव दी हॉरिझॉन्टल लाईन अँड 50 मिलीमीटर बिलो दी हॉरिझॉन्टल लाईन. अंदाजे काढा. परत सांगा सर. बघा पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन काढायची. काढली का? अशी हो लाईन सर. काढायची. त्यानंतर ओके सर. लेफ्ट हँड एंडला व्हर्टिकल लाईन काढायची अंदाजी अशी. त्याला नाव द्या AB. AB नाव द्या त्या. ह्या लाईनला व्हर्टिकल लाईनला AB नाव द्यायचं आणि हॉरिझॉन्टल लाईनला CD नाव द्यायचं. CD. व्हर्टिकल लाईनला AB नाव द्यायचं आणि हॉरिझॉन्टल लाईनला CD नाव द्यायचं. आता इकडे लक्ष द्या. व्हर्टिकल लाईन जी आहे CF का CD सर? हा, CF का CD? लाईन CD असेल आणि त्याच्यावरती CF सेगमेंट असेल 80 मिलीमीटरचा. ओके, येते लक्षात? ओके सर. सर आता काय करायचं? मिलीमीटर आहे? CF का 80. CA किती? झालं? CA अंदाजे काढायचे ते. अंदाजे काढायचं. अंदाजे काढायचं. मी तुम्हाला बोर्डवर अंदाजे काढून काढायचे दाखवतो. होते. अंदाजे काढ. एक साधारण 60-70 मिलीमीटर घे वरती आणि खाली. 60 to 70 मिलीमीटर वरती, सीच्या वरती आणि सीच्या खाली. झाली का काढून? सर कोण आहे हा? सर कोण आहे सर? हा बघा. कंप्लेंट करा ना सर त्याची. कोण आहे तो? सर येस की नाव टाकलंय का? तर स्क्रीन वर दिसतंय. तुम्ही ऍक्शन घ्या उज्ज्वल ना. पाटील आहे. उज्ज्वल पाटील आहे तो. उज्ज्वल पाटील. नाही सर तो नाही. हो सर. तो नाही सर तो नाही सर. मी स्क्रीनशॉट काढलाय. बरं ठीक आहे, जाऊ द्या. सर असू दे, मी काय नाही problem. सर. बरं ठीक आहे. हॅलो ठीक आहे, सर. बरं ठीक आहे. मला दिसतोय का? स्क्रीन दिसतोय का? येस सर. हो सर. पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा एकदा बघा, कर्सर बघा, माझ्या माऊसचा कर्सर बघा. एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आपण CD. C मधून जाणारी एक व्हर्टिकल लाईन काढली AB. अंदाजे या दोन्ही लाईनच्या लांब्या ह्या 160 ते 170 मिलीमीटर असेल. लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन अप्रॉक्सिमेटली 170 मिलीमीटर अंदाजे. ऑन हॉरिझॉन्टल लाईन मार्क सेगमेंट CF इक्वल टू 80 मिलीमीटर. केलं का मार्क? हे C पासून F पर्यंत 80 मिलीमीटर मार्क केलं सर. आता फ्रॉम पॉइंट F सर. मेजर 50 मिलीमीटर अँड मार्क V. F पासून 50 मिलीमीटर मेजर करा आणि तिथे लिहा व्हर्टेक्स V. F पासून 50 मिलीमीटर वरती व्हर्टेक्स V काढायचा. V केला.
व्हर्टेक्स व्ही मधून एक व्हर्टिकल लाईन काढा, फेंट, अगदी फेंट अशी व्हर्टिकल लाईन काढा व्हर्टेक्स मधून, फेंट. किती एम ची? VE इज इक्वल टू 50. VE इज इक्वल टू 50 मिलीमीटर. 50 फेंट काढा अगदी 50 मिलीमीटर घ्या. VE इज इक्वल टू 50 मिलीमीटर. घेतली का? जॉईन सीई जॉईन करा, सीई जॉईन करा आणि ती लाईन एक्सटेंड करा पुढे. सीई जॉईन करा आणि ही लाईन पुढे एक्सटेंड करा. एक्सटेंड दिस लाईन. सीई लाईन एक्सटेंड करा अशी इकडे. केली सर. केली ना? हा. आता पुढची स्टेप बघा. व्हर्टेक्स पासून तर फोकस पर्यंत 5 डिव्हिजन मध्ये डिवाइड करा तो सेगमेंट. 10 मिलीमीटर, 20 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 50 मिलीमीटर. डिवाइड द सेगमेंट VF इंटू 5 इक्वल पार्ट. VF हा जो सेगमेंट आहे हा 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. केला का? केला सर. सर ते व्ही किती काढायची? हा, VE 50 मिलीमीटर. 50. व्ही आणि ई आहे त्याच्यातला डिस्टन्स केवढा आहे? VE आणि VF सारखा आहे. VE इज इक्वल टू VF. VE इज इक्वल टू VF. मार्किंग केली पुढे. याच्यातला डिस्टन्स किती सर? त्याच्यातलं डिव्हिजन 10 मिलीमीटर, 10 मिलीमीटर, 20 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 50 मिलीमीटर. 10 मिलीमीटरचे पॉइंट मार्क करायचे तिथे VF सेगमेंट मध्ये. डिवाइड सेगमेंट VF इंटू 5 इक्वल पार्ट. 10 मिलीमीटर, 20 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 50 मिलीमीटर. केलं का डिवाइड? सर एक मिनिट सर. काय समजत नाही सर. बरं ठीक आहे, मी बोर्डवर काढून दाखवतो. सांगा ना सर. समजत नाही सर. पुढे काय करायचं तेवढं तर सांगा. हा, पुढचं म्हणजे काय की ह्या 1 2 3 4 5 मधून व्हर्टिकल लाईन काढायची आहे. फेंट अशा व्हर्टिकल लाईन काढायची आहे. Draw the vertical line passing through 1 2 3 4 5. आणि या व्हर्टिकल लाईन ह्या इन्क्लाइन लाईनला जिथे कट करतील त्याला नाव द्यायचं 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश असे नाव द्यायचे. झालं का इथपर्यंत? नाही सर काढतोय थांबा. हा, काढा काढा काढा. काढली सर. सर तुम्ही सर मी बोर्डवर काढणार होते ना. काढेल ना. हॅलो सर. आधी समजावून सांगतो, नंतर मग तुम्हाला बोर्ड काढून दाखवतो. ठीक आहे? ओके. आधी समजावून सांगतो घ्या, नंतर बोर्डवर काढू. झालं का खालती पण इथपर्यंत? काढायची आहे का सर त्या? सांगा सर. हा, लाईन खालती पण काढायची आहे का सर? हो. 1 2 3 4 5 मधून व्हर्टिकल फेंट लाईन काढायची. अशा व्हर्टिकल फेंट लाईन काढा. अशा काढा व्हर्टिकल अंदाजी. सर तुम्ही असाइनमेंटच्या PPT केव्हा पाठवणार आहे ग्रुपवर? कुठल्या PPT असाइनमेंटच्या? या ज्या आता घेतल्या त्या. असाइनमेंट पहिली असाइनमेंट एकच असाइनमेंट दिली आहे फक्त, ती मी ग्रुपवर टाकलेली आहे. त्याचं सोल्युशन पण आहे आणि त्याचे प्रॉब्लेम पण आहे. तो म्हणतोय आता जे हे 4 प्रॉब्लेम शिकवले ना, कालचे 2 आणि आजचे 2 त्यांची बोलतोय तो. अरे हे शीटचे प्रॉब्लेम आहेत, असाइनमेंट नाही. सर आमची फर्स्ट सर पुढे काय करायचं सांगा. हा, झालं आता इथपर्यंत. आता बघा, येस सर. या व्हर्टिकल लाईन इन्क्लाइन लाईनला जिथे इंटरसेक्ट करतील त्या पॉइंटला नाव द्यायचं 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश. म्हणजे पहिली लाईन जिथे इंटरसेक्ट करेल त्याला नाव द्यायचं 1 डॅश. सेकंड लाईन जिथे इंटरसेक्ट करेल तिथे नाव द्यायचं 2 डॅश. थर्ड लाईन जिथे इंटरसेक्ट करेल तिथे नाव द्यायचं 3 डॅश. फोर्थ लाईन जिथे इंटरसेक्ट करेल त्याला नाव द्यायचं 4 डॅश. झालं का इथपर्यंत? हो सर. आता कंपास मध्ये 1 1 डॅश
डिस्टन्स घ्या. टेक डिस्टन्स 1 डॅश इन कंपास. टेक डिस्टन्स 1 डॅश इन कंपास अँड एफ ॲज अ सेंटर. कट फर्स्ट लाईन. तीच लाईन कट करायची वरती आणि खाली आणि त्याला नाव द्यायचं P1 वरती P1 डॅश. हा. टेक रेडियस 1 डॅश इन कंपास. बघा, टेक रेडियस 1 डॅश इन कंपास. टेक रेडियस 1 डॅश इन कंपास. Focus as a center. Cut the line passing through 1. So name that point P1 and P1 dash. लिहिलंय तिथे बघा P1 and P1 dash. सर परत सांगा. परत सांगू. 1 डॅश एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या. घेतली का? घेतली सर. आता 1 डॅश एवढी रेडियस कंपास मध्ये घेतल्यानंतर फोकस म्हणजे हा F सेंटर घेऊन 1 मधून जी व्हर्टिकल लाईन काढली आहे त्या लाईनला खाली आणि वरती कट करायचं. आर्कने कट करायचं. नेम इट P1 डॅश अँड P2 डॅश. वरती P1 डॅश नाव द्या, खाली P1 नाव द्या. P1 डॅश आणि P1. झालं का? हॅलो. झालं सर. केलं सर. काढला सर. झालं ना? आता 2 डॅश एवढी रेडियस कंपास मध्ये घ्या. 2 डॅश. एक रेडियस 2 डॅश इन कंपास. एक रेडियस 2 डॅश इन कंपास. F has a center. Cut second line. Name it P2 dash and P2. Sir, please repeat. What is radius? 2 dash. बघा माझा Okay, कर्सर sir. बघा, माझा कर्सर बघा, कर्सर 2 dash. Take radius 2 dash in compass. Focus as a center. Cut second line. वरती नाव द्या P2 dash, खाली नाव द्या P2. सर परत टेक रेडियस 2 डॅश इन कंपास. 2 डॅश एवढी रेडियस कंपास मध्ये घ्यायची. F सेंटर घ्यायचा आणि 2 मधून जी लाईन गेलेली आहे व्हर्टिकल त्याला कट करायचं. त्या लाईनला कट करायचं वरती आणि खाली. नाव द्या P2 डॅश आणि P2. समजलं? Yes, sir. पुढची स्टेप सांगू? Yes. Yes, sir. थांबा सर, थांबा काढतोय. बरं ठीक आहे. सर बोर्डवर काढून दाखवा ना एकदा. काढून दाखवतो ना, हे एक्सप्लेन होऊ दे ना. हे झालं की सांगतो. झालं का इथपर्यंत? नाही सर, थांबा 1 मिनिट. झालं सर. पुढची रेडियस काय असेल कोण सांगू शकेल का? तर 3 पासून ते 3 पर्यंत. 3 डॅश बरोबर. 3 पासून 3 कंटिन्यू करा. पर्यंत. टेक 3 डॅश रेडियस इन कंपास. F has a center. Cut third line. Name it P3 dash and P3. बरोबर. पुढची रेडियस कोण सांगेल? 4 नाही 4 डॅश. 4 डॅश. बरोबर. टेक 4 डॅश रेडियस इन कंपास. Focus as a center. Cut fourth line. And name it P4 dash P4.
झालं का इथपर्यंत? पुढची रेडियस कोण सांगू शकेल? 5 5 डॅश 5 5 डॅश करेक्ट. नेक्स्ट रेडियस विल बी 5 5 डॅश. हा 5 कसं काय होता ना 4 पर्यंतच होता ना सर. नाही 5 पण सांगितलं ना. हो सर. ठीक आहे, 4ही चालतील 5ही चालतील. 5 घ्या 5. सर पण ते 80 मध्ये तर 4 येत आहे ना. 1 2 3 4 5 येतील ना रे, 5 येतील ना फोकस पर्यंत. फोकसची लाईन पण घ्यायची का सर? फोकस मधून जाणारी व्हर्टिकल लाईन काढा ना. फोकस मधून जाणारी व्हर्टिकल लाईन काढा. एक तुम्ही पुढे अजून लाईन कंटिन्यू करू शकता किंवा 4ही घेऊ शकता, 5ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर 4 चालेल ना? चालेल चालेल, 4च घ्या मग. सगळे सारखंच घ्या. बरं 4च घ्या मग. ठीक आहे ठीक आहे. हो सर. And then draw this smooth curve passing through all these points. या सर्व पॉइंट मधून जाणारी स्मूथ कर्व काढा डार्क. That is a hyperbola. That is a hyperbola. सर तो टी कसा आला ते दाखवतं का? टी आणि एफ कसा आला? नाही ते नाही काढायचं आपल्याला. ते नाही आपल्या सिलेबस मध्ये नाही ते. टी आणि एफ ह्या लाईन बाकीच्या मी जेवढं सांगितलं तेवढंच काढायचं. टॅन्जंट नॉर्मल नाही काढायची आपल्याला. ते आपल्या करिक्युलम मध्ये नाहीये. ठीक आहे सर मग ते हे सांगतं का आपण ते 4 गॅप घेतो ना त्याच्यानंतर काय करायचं? काहीच करायचं नाही. आपण जे आता पर्यंत केलंय ना तुम्ही, बस झालं तेवढं. त्यानंतर काय करायचं की जे आपण पॉईंट मार्क केले P1 डॅश P2 डॅश P3 डॅश P4 डॅश आणि खाली P1 P2 P3 P4 ह्या पॉईंट मधून जाणारी स्मूथ कर्व काढायची डार्क. तो दॅट इज अ हायपरबोला. हा हायपरबोला आहे. असा शेप कुठे पाहिलाय का तुम्ही? असा शेप पाहिलाय का कुठे? हायपरबोला कशी काढायची परत सांगा ना. डिश अँटिना पाहिलाय का तुम्ही? डिश अँटिना. हो सर. डिश अँटिनाचा शेप असा असतो हायपरबोलिक. डिश अँटिना आहे का सर तो? डिश अँटिनाचा शेप हायपरबोलिक असतो, असा शेप असतो त्याचा. त्यानंतर ओव्हरहेड टँक जे असतात घराच्या वरती त्याचा पण शेप अशा प्रकारे असतो. त्यानंतर कुलिंग टॉवर जे असतात थर्मल पॉवर स्टेशन मध्ये त्यांचा पण शेप अशा प्रकारे असतो. सो दीज आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ हायपरबोला. झालं का सर्वांना? समजलं का हे? बोर्डवर काढू का मी? थांबा सर काढतोय. हो सर बोर्डवर काढा. सर बोर्डवर काढून दाखवा ना. हा सर बोर्डवर काढा सर. तर बोर्डवर काढून दाखवा एकदा. हो सर बोर्डवर काढून दाखवा सर. चालेल चालेल, काढून दाखवतो. ओके बघा आता बोर्डकडे लक्ष द्या. बोर्डवरती कॉन्सन्ट्रेट करा. आता बोर्डवरती कॉन्सन्ट्रेट करा. कॅमेरा बंद कर रे, दिसत नाही ते सरांची स्क्रीन. तर त्याला कॅमेरा बंद करायला लावा ना. काय बालिक चाळी करता? गेला काय तो यश? अरे मा सरनी माझं नाव घेतलं आणि मी तर माझा माईक तर बंद होता. तू आलता ना अरे तू जॉईन झाला तेव्हा. नाही मी जॉईन केव्हाचा व्हायलाय. तेव्हा ती नाव विराल तडी माईक चालू केला म्हणून आला चिन्ह वाटतं. कॅमेरा बंद करा रे, सरांचं ड्रॉइंग दिसत नाहीये. ड्रॉइंग नाही दिसत सर. अरे सरांना डीपी करसे ना आणि पिन करा ना रे. मला दिसतंय बघा. सर दिसत नाही सर, अटकून गेलंय. दिसतंय सर. दिसतंय ना? दिसतंय बघा सर. इकडे लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी हॉरिझॉन्टल लाईन डार्क. ही डार्क हॉरिझॉन्टल लाईन काढायची. सीडी नेम इट ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. त्याला ट्रान्सव्हर्स ऍक्सिस म्हणतात. त्याला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्स ऍक्सिस.
Then draw the vertical line passing through point limit AB. That is directrix. त्याला म्हणतात directrix. सर डिरेक्ट्रिक्स कितीची साईजची घ्यायची आहे? अंदाजे घ्यायची, अंदाजे घ्यायची ती. सर वरती 60 मिलीमीटर आणि खाली 60 मिलीमीटर घेतली तर चालेल का? हो घ्या. साधारण एक 70-80 मिलीमीटर घ्या वरती आणि 70-80 मिलीमीटर खाली. सर आवाज येत नाही. 70 to 80 मिलीमीटर above point C and 70 to 80 मिलीमीटर below point C. सर मी लीव होतो आणि परत येतोय. ओके चालेल. झालं का काढून? हो येस सर. हो सर झालं. झालं सर. झालं का काढून? येस सर. काय काढलं तुम्ही सांगा, काय काढलं? दिसत नाही. ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन, वर्टिकल लाईन. ड्रॉ व्हर्टिकल लाईन. एक हॉरिझॉन्टल लाईन काढली त्याला ट्रान्सफर ऍक्सिस म्हणतात. एक व्हर्टिकल लाईन काढली त्याला डायरेक्ट. लाईन किती सेंटीमीटरची आहे? अंदाजी सांगितले ना तुम्हाला, अंदाजी काढा ते. नंतर सांगेल मी तुम्हाला फायनल. जे आर्क काढल्यानंतर मग आपण बघूया कुठपर्यंत येतो आर्क. तर जेव्हा आपण आर्क काढूया तोपर्यंत असे अंदाजी काढा. झालं का इथपर्यंत? हो सर. बघा आता सर पुढची स्टेप सांग. स्क्रीन मोठी करा ना. हा पुढची स्टेप सांगतो. स्क्रीन मोठी दिसते ना रे. हा दिसते ना. CF distance equal to 80 millimeter. सर आवाज येत नाही सर तुमचा. 1-2 मिनिटं. सर आवाज नाही येत. अरे 1 मिनिट थांब. येतोय का आता आवाज? येतोय का आता आवाज? बघा बघा माझा पॉइंटर दिसतोय का तुम्हाला? हा पॉइंटर दिसतोय? हो सर. फ्रॉम पॉइंट सी मेजर 50 मिलीमीटर, सॉरी 80 मिलीमीटर अँड मार्क कॅपिटल F. सी पासून 80 मिलीमीटर मेजर करा. 80 मिलीमीटर. सी पासून 80 मिलीमीटर वरती कॅपिटल F मार्क करायचा. कॅपिटल F. झालं सर. झालं? हो सर. फ्रॉम F मेजर 50 मिलीमीटर, मार्क वर्टेक्स V. सर एफ पासून 50 मिलीमीटर वरती व्ही लिहायचा आहे ना? 2 मिनिटं. हे बघा, फोकस पासून 50 मिलीमीटर किंवा सी पासून 30 मिलीमीटर सारखंच आहे. फोकस पासून 50 किंवा सी पासून 30. मार्क वर्टेक्स V. झालं सर. सर तू मध्ये आर्क करायचं का तसा? लॅपटॉप इंटरनेट गेलेला आहे आता, मोबाईल वरच चालू आहे फक्त. तर झालं का इथपर्यंत? सर तो EDF मध्ये आर्क काढायचंय का? हा आता काय करा, टेक V as a center and VF as a radius. Draw the arc and draw the vertical line passing through vertex. Faint line काढा, अगदी faint काढा आहे. Draw the line passing through vertex, faint line, and V as a center
and VF is the radius. Draw the arc and name it point E. त्याला नाव E द्या. 50 ची रेडियस येईल ती 50 मिलीमीटर. झालं का इथपर्यंत? हो सर सी पासून ती वरती अँगल टाइप लाईन काढली. हा, आधी ई पॉइंट मिळवायचा आणि ई मधून मग ई जोडायचं आणि ती लाईन एक्सटेंड करायची. सर व्ही ते ई चं डिस्टन्स किती? आधी ई पॉइंट व्ही इक्वल टू 50 येते. व्हीई इज इक्वल टू 50 मिलीमीटर. सर ई पॉइंट किती? झाले सर. बर हो सर. हो झालं. काढली का इन्क्लाइंड सीई लाईन काढली का? हो. येस सर. बर पुढचं सांगतो. नेक्स्ट divide VF into 5 parts. 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4 and 5. And draw the line passing through this. Straight line काढायचं. तर या लाईन मधलं डिस्टन्स किती? 10 मिलीमीटर अंतर आहे. 50 मिलीमीटरचे 5 भाग करायचे. डिवाइड द सेगमेंट VF इंटू 5 पार्ट. VF हा सेगमेंट 5 भागामध्ये डिवाइड करायचा. 10 मिलीमीटर, 20 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 50 मिलीमीटर. आणि त्यातून व्हर्टिकल लाईन काढायच्या. ज्या इन्क्लाइन लाईनला इंटरसेक्ट होतील तिथे नाव द्यायचं 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश, 5 डॅश. सर ऍक्सिस नाव आहे का? बोल. तर ते नाव ट्रान्सफर्स का? तर ते ट्रान्सफर्स ऍक्सिस नाव आहे का? नाव आहे ते. त्या लाईनचं नाव आहे ट्रान्सफर्स ऍक्सिस. हॅलो सर. ते खूप मोठे होते सर. सर सर तो सीवी बोल तो ना. सी आणि व्ही बिंदू त्याच्यातलं 30 mm अंतर आहे का सर ते सोडलेला? सी आणि व्ही. सी आणि काय? व्ही. टीव्ही मध्ये 30 मिलीमीटरचा डिस्टन्स. 30 मिलीमीटर आहे. ओके सर. सर झालं. झाले सर. झालं सर. झालं. हॅलो. आता नाव दिले का 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश. व्हर्टिकल लाईन इंटरसेक्ट द इन्क्लाइंड लाईन ऍट पॉइंट 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश, 5 डॅश. दिले का नाव? दिले सर. दिले. Take radius 1 dash in compass. F has a center. Cut first line. Name it P1 dash and P1. Take radius 2 dash in compass. F has a center. Cut second line.
name it and P2. Next, take 3 3 dash. F has a center cut third line. 4 4 dash next radius. F has a center, you can cut it. 5 5 dash. And draw the smooth curve passing through these points. So this is P1, P2, P3, P4, P5, P1 dash, P2 dash, P3 dash, P4 dash. Okay. So this is hyperbola. सर डॅश कसे घ्यायचे पण? डॅश कसे मारायचे सर? हॅलो सर. 1 वरती घ्यायचं का सर? वन डॅश घेतल्यानंतर तो F वरती ठेवून सर मारायची ना रे. 1 1 dash रेडियस कंपास मध्ये घ्या. 1 1 dash. एक 1 1 dash रेडियस इन कंपास. Take radius 1 1 dash in compass. F has a center. Cut first line. Above and below the transverse axis. So we'll get point P1 dash and P1. सेंटर कोणतं घ्यायचं? 1 1 dash radius घ्या पहिली. Second radius 2 2 dash. सर आधी 1 वरती ठेवायचं मग 1 डॅश वरती ठेवायचं का? बघा. हे दिसतंय का? पॉइंटर दिसतोय ना? पॉइंटर दिसतोय का? Yes sir. Yes sir. Take 1 1 dash radius in compass. Focus at the center. Cut first line. पहिली line cut करायची इथे. So name P1 dash and P1 here. सर बोला. नाही समजलं सर, एकदा परत सांगा. बोला. 1 डॅश मध्ये किती अंतर आहे? काय म्हणतो? 1 डॅश म्हणजे किती डिस्टन्स घ्यायचा? 1 डॅश म्हणजे किती? इथून तर इथपर्यंत. इथून तर इथपर्यंत. तो कर्व F वरती ठेवून मारायचा आहे का सर? राऊंडर कुठे ठेवून मारायचंय सर? F वरती ठेवून मारायचंय. हॅलो. बोल. येतोय आवाज? हॅलो. सर F वरती ठेवून कर्व मारायचंय का? काय म्हटलं? 1 आणि 1 डॅश मधलं डिस्टन्स घेऊन F वरती ठेवून कर्व मारायचंय का असं? फोकस वरती F वरती सेंटर ठेवा आणि 1 मधून जी व्हर्टिकल लाईन काढली त्याला कट करा. हॅलो. येतो का आवाज? येतो माझा? Yes sir. Yes sir. गेलं का तेवढं? Yes sir. सगळे पॉइंट मार्क केल्यानंतर त्या पॉइंट मधून जाणारी कर काढायची. ड्रॉ दी स्मूथ कर पासिंग थ्रू ऑल दीज पॉइंट्स. P1 dash, P2 dash, P3 dash, P4 dash, P5 dash, and P1, P2, P3, P4 and P5. झालं सर काढून. झालं ना काढून? बरं, आता कोणाचा शंका याच्यामध्ये विचारा. एनी डाऊट? नाही सर. ओके सर. परत एकदा सांगा ना. सर परत एकदा सांगा. सर ते डॅश कशी घेतली ते नाही समजलं सर, परत एकदा सांगा ना. काय सांगू? सर ते 1 डॅश 2 डॅश
हा आपण हायपरबोला कसं काय घेतला त्याची डॅश? लक्ष द्या. हॅलो, येतो का आवाज? हो सर. येस सर. हा पुन्हा सांगू का समजून तुम्हाला? येस सर. हा पहिली स्टेप कोण सांगतो आता? फर्स्ट स्टेप कोण सांगतो? हॉरिझॉन्टल एक लाईन काढायची, ए टू बी लाईन काढायची व्हर्टिकल, आणि मग त्याला आहे ना सी टू डी एक ना हॉरिझॉन्टल लाईन काढायची. बरोबर. एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल डार्क लाईन काढायची. पुढे डिग्री 80 डिस्टन्स घ्यायचा. बरोबर. यस. आणि मग एफ टू बी आहे ना 50 घ्यायचा. बरोबर, करेक्ट, बरोबर. पुढे आणि मग व्ही टू ई आहे ना एक स्ट्रेट लाईन जाऊ द्यायची 50 mm. बरोबर बरोबर बरोबर. आणि मग सी टू आहे ना जॉईन करायचा आणि मग ई ला एक्सटेंड करायचा पुढे. करेक्ट, अगदी बरोबर, अगदी बरोबर. यस. आणि मग सर इथे आपण ना V2F मध्ये ना पॉइंट्स करून घ्यायचे 10 mm चे. 5 भाग करून घ्यायचे त्याचे इक्वल 1 2 3 4 10 मिलीमीटर 20 मिलीमीटर 30 मिलीमीटर 40 मिलीमीटर 50 मिलीमीटर. त्यातून व्हर्टिकल लाईन काढायचा, फेंट, अगदी फेंट लाईन काढायच्या व्हर्टिकल या सगळ्या. बरोबर. हो सर. पुढची स्टेप काय? त्या ईच्या लाईनला त्या लाईन्स जोडून घ्यायच्या आणि मग त्याला ई डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश असे पॉइंट्सचे नाव द्यायचे. म्हणजे व्हर्टिकल लाईन इंटरनल लाईनला जिथे करतील त्याला नाव द्यायचं 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश. बरोबर. हो, खाली पण तसंच करायचं सर. हा पुढे खाली नाही तसं करायचं. हॅलो, आर्क घ्यायचा. हॅलो, खाली नाही तसं करायचं बरं का. म्हणजे वी पासून ठेवून ना. अरे सरांचं ऐकून तर घे 2 मिनिटं. हॅलो, आवाज येतोय का? खाली तसं करायचं नाही, फक्त वरती 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश मार्क करायचे. पुढची स्टेप सांग. नेक्स्ट स्टेप सांग. हॅलो, हॅलो, येतोय आवाज? हो सर. येस सर. पुढची स्टेप सांगा ना. सर आपण पासून ना ते पॉइंट्स बनवून घ्यायचे 1 डॅश वर. 1 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. 1 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. एफ सेंटर घ्यायचा आणि फर्स्ट लाईन कट करायची खाली आणि वरती. 2 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. एफ सेंटर घ्यायचा, वरती आणि खाली कट करायचं. 3 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. एफ सेंटर घ्यायचा, थर्ड लाईन कट करायची. 4 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. एफ सेंटर घ्यायचा, फोर्थ लाईन कट करायची. 5 डॅश रेडियस कंपास मध्ये घ्यायची. एफ सेंटर घ्यायचा, इथे कट करायचं, इथे कट करायचं. अँड ड्रॉ द स्मूथ कर्व पासिंग थ्रू दिस पॉइंट सो विल गेट अ हायपरबोला. आणि हायपरबोलाची कर्व जी आहे ती डार्क काढायला पाहिजे. ड्रॉ दी डार्क कर्व. आता काही शंका आहे कोणाला अजून? हॅलो सर. हो सर. बोला, बोल. सर व्ही किती घ्यायची आहे? व्ही 50 मिलीमीटर घ्यायची. 50 घ्या. सर मी बरोबर काढले की नाही, चेक करता का? तू मला व्हॉट्सअप वरती पाठवून दे माझ्या. मोठी येते सर आकृती, खूप मोठी येते सर. खूप मोठे आहे सर, ते पाण्याच्या बी बाहेर जाते डायरेक्ट. व्हॉट्सअप वरती पाठव मला. व्हॉट्सअप वरती पाठव.
नाही सर बरोबर आहे ती माझी इथं. अरे शीटवर काढायची ती, पानावर नाही काढायची. नेक्स्ट स्टेप. आता काही शंका आहे का तुम्हाला सांगा? एनी डाऊट? नाही No, सर. sir. नाही. नाही सर. आता काढता येईल का? Yes, sir. काढलं गेलं. हो Yes, सर sir. येते सर पण आकृती. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला आणि इन्व्होल्यूट ह्या चारही प्रॉब्लेम मध्ये काही शंका असेल तर विचारा. इफ एनी डाऊट कॅन आस्क मी. नो सर. नो सर, नो डाऊट. पीपीटी पाठवून द्या ग्रुपवर. परत सांगा. बरं. तुम्हाला मी हे शीटचे प्रॉब्लेम पाठवून देतो आज. बरं, एक प्रॉब्लेम घ्यायचा का अजून की नको आता? नको सर उद्या नको sir आता. सर माझं नेट संपलं सर. काय काय चुकलं? सर माझं पण नेट. व्हिडिओ ऑन कर, दाखव. हो सर माझं पण नेट संपलंय सर. नेट संपलंय का? बरं बरं, चालेल चालेल, ठीक आहे मग. ओके. 50 MB करायचं. हा हॅलो सर, माझी 50 MB गेली सर फक्त. बोला. हे माझी आकृती बरोबर आहे का बघता का माझं? हो हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर उरलेले आहे. मला देऊन ते तुझ्याकडे जास्त आहे ना. यस, करेक्ट. यस, ठीक आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा अगदी छान काढला. फक्त काय करायचं, व्हर्टिकल लाईन जरा फेंट काढायच्या. व्हर्टिकल लाईन, इन्क्लाइन लाईन फेंट काढायच्या. फक्त हॉरिझॉन्टल आणि डिरेक्ट्रिक्स आणि ट्रान्सफर्स ऍक्सिस डार्क काढा फक्त, बस. डिरेक्ट्रिक्स आणि ट्रान्सफर्स ऍक्सिस ह्या डार्क आल्या पाहिजे. बाकीच्या सगळ्या लाईन फेंट आणि कर डार्क आली पाहिजे. कर शुड बी डार्क. हॅलो सर प्लीज मला एकदा समजा. हॅलो हॅलो, येतोय आवाज? सर लेफ्ट झाला की चालेल का? सर बरोबर आहे का? सर बरोबर आहे का? चांगलं काढलंय, खूप छान काढलंय तुम्ही, मस्त काढलंय फिगर. हॅलो सर, हे बरोबर आहे का बघा सर? बरोबर आहे, बरोबर आहे. येस. हे सर. हो 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 बरोबर आहे. फक्त जरा थोडासा कर व्यवस्थित कर ना. पॅराबोलाची हो, कर, पॅराबोला जरा थोडासा व्यवस्थित नाही काढलेला. हो सर. सर या डायग्राम असाइनमेंट, सर या डायग्राम असाइनमेंट मध्ये काढण्यात चालतील का? माझे आले. हे बरोबर आहे का सर? सर सर शीट वरती पण आणि असाइनमेंट मध्ये पण काढायचे आहे का मग? अरे मी सांगतो सर, तेवढं assignment करा ना. मध्ये शीटचे प्रॉब्लेम आहे, शीट मध्ये काढायचे फक्त, बस. ठीक आहे, सर मला एक डाऊट आहे. बोल. तुम्ही बोलले होते ना की हे बॅक साईडला नाही काढायचं, तर मग मी शीटचे प्रॉब्लेम स्केचबुक मध्ये काढले ना, तर हा वाला प्रॉब्लेम बॅक साईडला काढला. हो सर, हा, मी चालतं पण ना. बॅक साईडला काढलंय सर. स्केचबुक मध्ये दोन्ही बाजूला काढू शकता, शीट मध्ये फक्त एकाच बाजूला काढायचं असते. हो ठीक सर, आहे? ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे, लिव्ह व्हायचंय का? चालेल सर मग. लिव्ह झालं चालेल का सर? चालेल, लिव्ह होऊन जा, चालेल लिव्ह व्हा. हो सर. ओके. बाय सर सर. मग हॅलो सर, एनी डाऊट? प्रॉब्लेमला तर टाकतील ना मग सर. डाऊट आहे कोणाला? प्रॉब्लेम हा, चांगलं काढलंय, इंग्लिश चांगलं काढलंय. व्हेरी गुड, छान छान, मस्त काढलंय. हॅलो सर. चालेल, ठीक आहे. सर हो, चांगलं काढलंय. ओके. सर शीट हा, नंबर बोल. 1 काही 1-2 दिवस लेट सबमिट केली तर चालेल ना? हो हो, चालेल चालेल चालेल. हॅलो सर, मी ते सर्कल अगदी फ्रेंड काढलाय सर, चालेल ना? हा, सर्कल अगदी फ्रेंड काढलाय सर. कुठलं सर्कल? हो हो, फ्रेंड हे काढायला पाहिजे. हो, फ्रेंड चालेल चालेल काढलाय सर. चालेल. हो हो हो, सर फ्रेंडच काढायचं, फ्रेंड काढायचं.
हॅलो सर, बोल. ते मला हे सांगा ना, हे कसं काय काढायचं एवढं? व्हिडिओ ऑन आहे सर माझं. कर काढायची का? सर एका शीट वरती एक डायग्राम काढायची आहे का? नाही, तुम्ही जेवढ्या बसवाल तेवढ्या. तुम्ही 4 बसवल्या तरी चालतात एका शीट वरती, 2 बसवल्या तरी चालतात. तुम्ही बघा, स्पेसिंग करून बघा. सर असाइनमेंट बुक कोणत्या साईजचे घ्यायची आहे? A3 साईज, A3. सीट आहे? A2 ना? वेगळे घ्यायचे ना सर? A3 साईज घ्या. आणि सर, sheet पण का? चे प्रॉब्लेम स्केचबुक मध्ये पण चालतात. हा, सर बोला. सर शीट आणि असाइनमेंट दोघांना एकच बुक केली तर चालेल? नाही, वेगवेगळी करा. ओके सर. ठीक आहे, चालेल. बंद करायचं का? यस सर समजा हो Yes. सर. हॅलो सर, गेले क्लास झाला का? सबमिट करायचं शीट नंबर 1. हॅलो 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 अरे बोलणार आहे. हॅलो क्लास संपला पण? हॅलो. संपला पण का क्लास? क्लास संपला पण का? नाही, आता चालू झाला वारे. तो इलिप्स कसा काढला मला कोणी एक्सप्लेन करता का आता? पण हा शेवटचा आता डायग्राम घेतली. पॅराबोला हायपरबोला. अरे आणि कोण होता रे तो? काय माहिती भाऊ, लय भारी आवाज काढतो पण खतरनाक. काय होतो? हा, डिस्काव चालते नुसतं, ते लय भारी आवाज होते ते. आवाज नाही, उगारा बाहेर आवाज होता माणूस डायरेक्ट. प्रणव, सॉरी प्रवीण. हा बोल. मी काय म्हणतो, मला ना ही जी आता हे डायग्राम काढली त्याच्या पहिल्याची एक डायग्राम होती ते हायपरबोला कोणती होती ते? हा, पॅराबोला. तिचा फोटो, पॅराबोला, तिचा फोटो सेंड कर मला. कारण की मला समजले नाही, ती म्हणजे समजली म्हणजे तिला होताच नाही. मला सेंड कर. अरे युट्यूबला 10-15 व्हिडिओ आहे तिचे. अरे त्या टायपेक्षा फोटो पाहून सर निघून जाते ना 5 मिनिटात लगेच. रिकामे 10-15 व्हिडिओ पहा. फक्त फोटो सेंड कर मला, होऊन जाईल. नाही मेजरलेला आहे तू? मेजरले आहे ना? म्हणजे मेजर अरे काय म्हणतो, मला काय समजत नाही. मेजरमेंट लिहिलं आहे की नाही? नाही रे, मी डायरेक्ट तुला फोटो पाठवून स्क्रीनशॉट काढेल. हा तो चालेल. कोणत्या आकृतीचा पहिला का? हो, आणि कालच्या दोघींचा टाकला तर चांगलं होऊन जाईल. हा, दोघींचा बेटा. हा, चाल मग मी क्विट. हा.